गणपती. गणपती म्हणलं की आपोआपच मनात एक वेगळी स्फूर्ती, जिव्हाळा आणि प्रेम निर्माण होतं. आणि गणेश उत्सव साजरा करायचं म्हणलं तर एक वेगळाच उत्साह. फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर परदेशातही गणेश उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणि मुंबई म्हणलं तर घराघरात बाप्पाची स्थापना केली जाते. लाखोंच्या संख्येने भक्त हे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पाहायला गेले तर गणेश भक्तांमध्ये लालबागच्या राजाची खूप मोठी मान्यता आहे. मात्र असे म्हणतात की श्रद्धा ही मनात हवी, मूर्तीत नाही. आपण घराघरात बाप्पाची जी स्थापना करतो तो बाप्पा आणि लालबागचा बाप्पा तर एकच ना. घराघरातला बाप्पाही आपल्याला पावतोच ना. तसे पाहायला गेले तर गणपती बाप्पांना सीमा पलीकडील देव म्हणतात, ज्याला कोणत्याही जाती धर्माचे, देशाचे, परदेशाचे बंधन नाही. मग लालबागच्या चरणी असा भेदभाव का? सामान्य नागरिक आणि VIP किंवा VVIP असे का? सदर चित्रफितमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बाजूला सामान्य नागरिकांना दर्शन घेण्या इतपतही तिथे थांबून दिले जात नाही आणि त्यांना धक्का मारून बाहेर काढलं जात आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहत असाल की जे VIP नागरिक आहेत त्यांना आरामात उभे राहून फोटो काढण्याची अनुमती दिली जाते. मग लालबागच्या चरणी असा भेदभाव का? बाप्पा एक आहे आणि भक्तांच्या मनातील भक्ती ही एकच आहे, तरी हा दुजाभाव का? याचा विचार नक्कीच केला पाहिजे. आर्थिक समस्या यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या एकूणच कुटुंबातल्या समस्या, नातेसंबंधांवरती समाज माध्यमांमुळे निर्माण झालेला ताण, तसेच अस्थिर मानसिकता यातून लोक मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग जे काही प्रसार माध्यमातून चित्र उभे राहतं की देव पावतो, दान मागितलं की मनातली इच्छा पूर्ण होते, नवस बोलल्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली, अशा बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. मात्र एखाद्याने देवाजवळ काही इच्छा व्यक्त केली परंतु त्याची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याची नोंद कुठेच नसते. मग त्याच्यामुळे लोकांची ओढ आणि गर्दी वाढत जाते. मग गर्दीला गर्दी खेचते. यावर तर आता नक्कीच लोकांनी शांत चित्ताने विचार केला पाहिजे की हे सगळं कितपत योग्य आहे. आपण आपल्या घरात ज्या गणपती बाप्पाची श्रद्धेने आणि निष्ठेने स्थापना करतो तो आपल्याला पावत नाही का? तो आपल्या इच्छा पूर्ण नाही करत का? लालबागचा राजा आणि आपला बाबा हा वेगळा आहे का? यावर तुमचं मत काय? तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त करा आणि फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.